आमचे व्हिडिओ बघण्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळतील. आणि आमचा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू. मित्रांनो, कधी नाही तो आज 6:30 वाजता उठलोय आणि इलंय मी मळ्यात. म्हटलं काल तरव काढलेलं होतो, पेंडी बांधून सगळं ओके केलेला होता. हे बघा पेंडी आहे. आणि म्हटलं धुवायची आणि जायचं लावणी लावूक. घराकडनं एवढा पाणी बघलंय तर तोंड पण नाही धुलंय आणि इलंय खाली. म्हटलं पेंडी बिंडी सामान म्हटलं बघूया कसं काय ठेवलेलं आता. तर पेंडी पाण्यातच होते. मित्रांनो, पेंडी रावान दे, कारण तो समोर पोल दिसता थंय ना झाड, थंय आम्ही त्याला गुंजा म्हणतो, गुंजा. थंय मी काल ट्रॅक्टर ठेवणार होतोय, कारण आदल्या दिवशी थंयच ठेवलेलं आहे ना, म्हणून काल पण ठेवणार होतोय. नशीब थंय माका बाबांनी सांगलं नाही ट्रॅक्टर वर आणून ठेव, म्हणून तर मी वर तरी आणून ठेवलंय. नाहीतर आज पाणी आटातगत गाडीयांचं शितोडं होतो. पाणी काय आटणारा की बघा आता किती. आता पाणी दाखवते तुमका पूर्ण गोल. मित्रांनो, आपल्याला थंय लावणी लावू जाऊची होती आज. लावणी खायची तरव काढूनच ठेवलेलो. मग दाखवते तरव काढून ठेवलेलो. हे बघा मित्रांनो, आमचं कालच तर हे बघा कालच तरव काढून ठेवलेलं. आज तकडे आपल्याला लावू जाऊचं होतं लावणी. मित्रांनो, ते झाड दिसतं ना, पुढे बघा तकडे त्या बाजूक थंयच बहुतेक माका रावत काकाने ट्रॅक्टर थंयच ठेवल्याने हा. आणि बहुतेक तो बुडालो आणि भरपूर नुकसान केल्यान. भरपूर जणांचं नुकसान केलं ना मित्रांनो. या आपण आता पेंडी आधी उचलून बाहेर ठेवूया आणि तकडे बांधावर मंडळ आहे, तकडे जाऊन बघूया मग. बाहेर म्हणजे तकडे बागेत नेऊन ठेवतंय. हाय, आता मी जास्त बोलत राहिले तर हे पुढ्यातले पण पेंडी वाहून जातील ना. आता हे पेंडी पहिले बागेत ठेवते आणि मग जाऊया आपण बांधावर तकडे. चला मित्रांनो, बागेत आपण आता बागेत पेंडी आणून टाकला मगाची सगळे खरा. मित्रांनो, तुम्ही आमका खुळी म्हणत असाल, पण काय एवढं मोठं पाऊस नाही कशाक तरव काढलं नाही तुमका असाच वाटत असात. पण कालचा दृश्य बघला असतास ना तर तुमका काय बोलून नाही तुमका दाखवते डायरेक्ट. कालचा दृश्य आणि आजचा दृश्य यात फरक बघा किती आहे तो. या बघा मित्रांनो, हे कालचं दृश्य कोणाक अंदाज पण नाही होतो की बाबा एवढं मोठं होर भरात असो. कारण एवढा वातावरण चांगलं असताना एवढं मोठं कसं होर भरात असा सगळ्यांच्या मनात होता. आणि वातावरण बघून पण वाटतं ना इलो होर तरी जास्त नाही होतो, म्हणजे थोडक्यात येत असं वाटलेलं सगळ्यांका. पण तो प्रमाणाच्या बाहेर होर इलो आणि नुकसान करून गेलो. नुकसान म्हणजे जवळजवळ 4-5 ट्रॅक्टर पाण्यात अडकलेले. ह्याच्यात माझा पण नंबर लागणार होतो आमच्या ट्रॅक्टरचं, कारण आदल्या दिवशी पण ठेवलेलं आहे ना मी थंयच ठेवलेलं आहे गुंजात. पण दुसऱ्या दिवशी हय आणून ठेवलेलं आहे वरती. तो पण बाबांनी सांगले म्हणून ठेवलं आहे, नाही तर थंयच ठेवणार होतं. मित्रांनो, कधी पण होराचं पाणी येईल आणि खय पेंडी ठेवली असली ना तर डायरेक्ट हात घालू नको, कारण त्याच्यात किरडो जाऊन राहतं. तर मग अशी एक त्याच्यात किरडो होता. मित्रांनो, कालच्या व्हिडिओतून बघला अशा ह्याच्यात पाणी किती होतं वाळ्यात आणि आता बघा. चला आता आपण पटापट जाऊया बांधावर, ते काय करतात ते बघूया. मित्रांनो, ह्यापासून रांगेत ठेवीत गेले ट्रॅक्टर. तर आमचं बघूया खय ठेवल्याने. मित्रांनो, सकाळी सकाळी सौरभ, अण्णा आणि कोणाल, नाना हे सगळी जरा मंडळी सकाळी 5 वाजता उठान खाली येल्ली पाणी कितपत आता बघूक. आणि तेव्हाच बहुतेकांच्या ट्रॅक्टरकडे पुढे आणून ठेवल्याने रांगेत. नशीब टायर लावून ठेवलेलं म्हणून पटकन आणून तरी ठेवल्याने पुढे. राऊत काकांनी जर काल साधारण बांधार तरी आणून ठेवते ना तरी काहीतरी केलं नाही असता, पुढे आणून ठेवल्या नाही असता. पण तो कसा वरतीकडे गुंजातच राहिलं, त्याच्यामुळे तो बुडलोत आहे ट्रॅक्टर. हे कोणतो रे कलर मारलेलो खय रावलो. हे पेंडी गेले. तुमचा काय रावला, त्याचा काय रावला ते गेले ते ट्रॅक्टर आणणार कसो असं वडी आणणार. हे बघा मित्रांनो, हे आमचं ट्रॅक्टर होय ठेवल्याने आणू ना. सौरभ कधी म्हणा सकाळी 5 वाजता येईल म्हणा. कोण होता? मी 6 वाजता येईल. मी पण 6-6:30 वाजता येते पेंडी बघू. सगळं आता कोपऱ्यांत जाऊचं आहे घाणं. मित्रांनो, बांधाचे ह्या बाजूक पण पाणी लय भरला. ह्या बघा सगळा तुडूम झाला. त्यांनीच जाऊ करताय पहिली ट्रॅक्टर आणून खाजून खय गेले होत.
मित्रांनो स्वप्नू आणि बाबू आका तकडे ट्रॅक्टर आणून गेलेत पुढे. असं मोबाईलात ना दिसणार नाही, पुढे पुढे गेले जवळ छातीवर पाणी या आमका भेटान देते म्हणतो. आता आमचं ट्रॅक्टर गावात नव्हतो, आता आमचं ट्रॅक्टर पुढे साहेब बुडान गेलो. आता ह्यो पण बुडाला असतो पार्सलचं पोळ. पण बुडत होतो. एवढ्या पाण्यात मला ट्रॅक्टर मागा नाही म्हणतो. इथे माझ्या भुतूर भांड्यात जात पाणी. रशी रशी होई सरळ ना वाटे. माहिती असं बुडान कसं पेट्रोल पाण्यात रशी म्हणून सांगत होतो रशी घेऊन जा. गेले रशी घेऊन गेले ना काढू काय बुडून काढू खायचं नांगर घराचे हात एक चांगली कोण जोर केला धूर म्हणजे तो पाण्याला चालू केला नाही तिने. मित्रांनो इथे बघा जरा काळो कागद दिसतं ना, थंय मोठो ट्रॅक्टर आहे थंय, पण थंयसून हय ट्रॅक्टर आणूचं म्हणजे शक्यच नाही. आता सगळा पाणी भरला, पण थंय साधारण हे बांधार असतो ना तरी काहीतरी केलं नाही असता, काहीतरी करूक झालं असतं वाच पुढे हाणूक झालं असतं, पण ते सगळा पाणी भरला बघा काय आता. ट्रॅक्टर खय तो पाणी येतच होते आम्ही असं वेळ धरून आणलो आपल्या संध्याकाळी नशीब नाही म्हणत बांधलेला खय बांधलाय भावान जात बांधलं. मित्रांनो बऱ्याच वेळानंतर भरपूर पाण्यात ना बाबू आकानी स्वप्नू ट्रॅक्टर जवळ पोहोचले आहेत. आता ते ट्रॅक्टर का रशी बांधतात आणि रशी बांधून झाले की ते वाटेन हय घेऊन येणार ट्रॅक्टर. पाणी भरतला मित्रांनो त्या बघा त्या बाजूक पण शाळेच्या बाजूक पण कोणतरी ट्रॅक्टर होतो मळ्यात, तो आता वर काढले नाही वाटतं. माका वाटतं मित्रांनो जवळपास 5-6 ट्रॅक्टर तरी पाण्यात होते, ते बहुतेकाने वर काढले नाही आहेत. आता 2 ट्रॅक्टर पाण्यात आहेत, एक काढतात आणि एक पाण्यातच आहे कडे गुंजात. मित्रांनो सगळे मुंगळे पण लई चावतात पायाकत, सगळे लाल मुंगळे सगळे जवळच येले आहेत, सगळे पाण्यात ना सगळे वर चढतात आणि चावतात पायाक, त्याच्यामुळे व्हिडिओ पण सरळ करूक देत नाही. अरे ही सगळी घाणं तर आमच्या तरव्यात जाणार आहे, सगळी जाणार आहे. मित्रांनो जवळजवळ अर्ध्या हाणल्याने ट्रॅक्टर वडीत वडीता रशी बांधून आणतात ढकलीत. दोघे जण अजून वय होते, पण दोघांनीच काम केल्याने चौघांचा. मित्रांनो डोंगळ्याने किरमाने लय पिडल्याने काय सरळ व्हिडिओ पण करूक देत नाही. काय सगळे मुंगळे बेंगळे लय येतात पायाखाली. मित्रांनो जवळपास पेंडी इतके भावा नेलेत ना वरसून वावरात ना की अर्ध मळो लागत हे आमच्याकडचं. इतके तरी पेंडी वाहून गेल्याने सगळे ते नदीच्या त्या बाजून गेले, ते माठ दिसतात ना समोरचे त्या बाजून सगळीकडे गेलेले आहेत पेंडी. मित्रांनो आमच्या तळवड्या गावचे सरपंच स्वतः ट्रॅक्टर आणूक जातात, म्हणजे मदत करू जातात. जवळपास ट्रॅक्टर अर्ध्यावर ताकद आणल्याने आता पुढे पुढे हाणतात हळूहळू ढकलीतात. ट्रॅक्टर ढकलूच आणि हाणूचं काम चालूच काम काय थांबवल्याने नाही. बारको ट्रॅक्टर असतो तो लगेच इलो असतो, पण तो 9 HP असल्यामुळे जरा वाईट जड येता ढकलूक. मित्रांनो स्टेअरिंगवर जो बबू काका त्याका मात्र मानूक आहे, कारण इतर दिवशी तो कधी ट्रॅक्टर चालवितच नाही, कारण ट्रॅक्टर चालवणारे होय उभे होत आणि त्याने ट्रॅक्टर आता धरल्याने त्याचं काम फक्त मेरा आणि खोराच करता, तर बिरो बाकी इतर करता, पण ट्रॅक्टर नाही चालवीत. पण आता अशा वेळ प्रसंगी ट्रॅक्टर धरल्यानं म्हणजे खरा मानूक आहे बाब्या काक. काय तर बोललं ड्रायव्हर आज पाण्यात एवढी चालवता, मग जमिनीवर कसलं चालवीत ट्रॅक्टर. भयानक ड्रायव्हर हा पायलट. मित्रांनो ट्रॅक्टर आता बहुतेक ब्रिजवर येलो थांबले आहेत जरा वाईच. पुलावरनं खाली उतरताना वाईच खड्डे आहेत, त्याच्यामुळे जरा हळू आणूच लागतं ट्रॅक्टर, म्हणून थायना वाईच जरा हळूहळू आणतात. ते उतरल्याने ट्रॅक्टर खाली झालं आता जवळपास येलो. चला जाऊ दे.
चला मालकाच्या स्वाधीन करा आता. उद्या शुक्रवार हा, मालकाने आपल्या या करा. ते 2000 ते काय करूया सतीश भाई ह्याच दाबत नाही दाबतच नाही. वेगळी कंपनी आहे ती. नाही रे तो काही ह्याच कुलू इल्लो 5 वाजता आणि वरे उठलास 5 वाजता आधी मी 6 वाजता 6:30 वाजता गेली मग 6:30 वाजता किक बिक मारू की म्हणून ठीक होतं आपल्याला हाणून तरी लावतो कोणचे नाही कोणचे नाही चावीचा काय विषय नाही ती पण काय किक मारून येतात ना ती केक पुढची काढलेली आहे म्हणून म्हणा नशी फुटबॉल नवीन टायर तरी होय रे तो ओढी सांगू भेटत चांगला असली की आज ओढीच सांगू नाही भेटत चालू कर होतो ना चालू अरे हवा नाही त्यामुळे तुमका काही नाही तो चालू नको करू आता. मित्रांनो चला आता आपण जाऊया घराक. तो ट्रॅक्टर नेतात वडीतात. चला पटापट ट्रॅक्टर नेऊया वरती आपण आता. मित्रांनो पाण्यात नंतर ट्रॅक्टर वर काढल्याने आता हे बघा काय चालू आहे यांचा पराक्रम. स्कूटी घेऊन आता गाडीवर उलटो बसान तो आता ट्रॅक्टर घेऊन जाऊचं प्लॅनिंग हा. नांगर लावू नको अटकतलो. चला मित्रांनो आता याने त्या ट्रॅक्टर नेल्याने आता आपण जाऊया वाईच पुढे पुढे फिरत फिरत जाऊया शाळेकडे येईल. शाळेकडे व्हाळ बघा काय भरलो हा. मित्रांनो इकडे व्हाळाच्या वरच्या बाजूक पण लावणी लावतात पण तिकडे एवढे जास्त पाणी नाही भरता पाणी पण ते खालच्या बाजूक भरता एवढा जास्त नाही भरत तिकडे. मित्रांनो हे बघा हे मूस आहे व्हाळाची. ह्या बाजूक वाईच पाणी भरला वरच्या बाजूक हे कोपरे वाईच भरले होते बघा. मित्रांनो आम्ही हे जरा कुर्ले पकडलेला म्हणजे पहिलं पाऊस पडलेलो ना तेव्हा मी ह्या कोपऱ्यांवर कुर्ले पकडलेला. व्हिडिओ बघूचा असत तर यूट्यूबवर बघा. ह्या बघा मित्रांनो त्या व्हाळाचा पाणी ह्या बाजूक पास होत आहे बघा. म्हणजे त्या मुशीत नकडे ह्या मुशीत बाहेर फेकला जाता. सगळा भरला आहे बघा पूर्ण. मित्रांनो आम्ही ह्या एरियात शमिया म्हणताव. प्रत्येक एरियात वेगवेगळ्या म्हणजे नावं दिलेली आहेत. आता आम्ही आता जो उभो येतोय आता आम्ही शमिया म्हणताव त्याका. होय रानमारूचं औषध मारलेलं आहे असं पुरा तकडे तिथं बांधा ताकत मारलेलं आहे. हय मेला आहे बघा ते पण मेला बांध तरव्या तो पाणी येईल आहे बघा. सर्व पण बुडालो. माहिती बघा इथे चाय सारखो कलर दिसताना थंय आमका तरवो लावूचा म्हणजे ह्यो काढून थंय लावणार. चला मित्रांनो तुमका मी आमची मराठी शाळा दाखवत आहे. म्हणजे जेव्हा लहानपणी आम्ही शाळेत असायचे ना तेव्हा तुमका मजा दाखवते आम्ही काय करायचे ते. ते बघा इथे जे वर्गाची बारी आहेत दिसतात ना त्यात आम्ही बाहेर डोकावून बघायचे पाणी किती भरलं आता. म्हणजे हे रस्तो असा बघा रस्त्यावर पाणी जाय तेव्हा
आणि रस्त्यावरनं पाणी गेलं की शाळा सोडून द्यायचे. वाटच बघायची रस्त्यावरनं कधी पाणी जातं आता. त्याच्यामुळे लय मजा यायची तेव्हा, होर भरायचो तेव्हा मराठी शाळेत असताना. पण आत्ता समजलं आमका की होराचं पाणी भरलं की शेतकऱ्यांचं किती नुकसान होतं हे आता समजलं. चला मित्रांनो, आता आपण घरात जाऊया. आता आपला व्हिडिओ आपण हे स्टॉप करूया. आणि व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.